नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही नुकसान झालं त्यामुळे सरसकट पीक विमा देण्यात आला होता, पण अद्याप पीक विमा आलेला नाही. 25 जिल्ह्यातील 46 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. सरसकट हेक्टरी 17,500 ते याच्यासमोर 22,000 किंवा जास्तीत जास्त 52,000 यापर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता हा पीक विमा कधी मिळणार आहे हे पण पाहणार आहोत आणि अद्याप का मिळालं हे पण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि लाईक करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जे काही पीक विम्याबाबत माहिती असते ती नेहमीच टाकीत राहतो, पण आजची माहिती थोडी आगळी वेगळी आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जे काही 25 जिल्हे होते त्यामध्ये परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, जालना असो, त्यानंतर गडचिरोली असो, त्यानंतर नंदुरबार असो, त्यानंतर वर्धा असो, त्यानंतर धुळे असो, आपले त्यानंतर बीड असो, अमरावती असो, अशा प्रकारचे लातूर असो, जे काही 25 जिल्हे होते त्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेच होते, पण सरसकट पीक विमा देण्यात आला होता. म्हणजेच की काही शेतकऱ्यांना पहिल्यांदा नुकसान झालं तेव्हा 25% अग्रिमची आशा लागली होती, मागून 45%ची लागली होती. पण शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा दिल्यानंतर म्हणजे की काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, काहींनी भरला नव्हता. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांना तर मिळणारच होता, पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांचे बरेचसे नुकसान झाले आणि महाराष्ट्रातील निम्या शेतकऱ्यांनी नुकसान म्हणजे की पीक विमा भरला होता. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना तर मिळण्याचे, पण सरसकट म्हणजे जे काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि नव्हता बी ते पण शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे की 46 लाख महाराष्ट्रातील शेतकरी हे पीक विम्यासाठी मंजूर आहेत, पात्र आहेत. आता हा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? शेतकरी मित्रांनो, जेव्हा नुकसान झाले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याद्वारे सांगण्यात आले होते की शेतकऱ्यांना कमीत कमी 17,500 रुपये अशी सरसकट नुकसान भरपाई पीक विमा मिळण्यात येईल आणि जास्तीत जास्त 52,000 रुपये. आता यामध्ये तुम्ही म्हणसाल की 17,000 ते 52,000 यामधले डिफरन्स काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर तुमचं पिकाचं नुकसान अवलंबून आहे. जर तुमचं पीक फक्त आणि फक्त पाण्याने उबललं असेल आणि थोडंफार तुम्हाला भेटलं असेल, तुम्हाला 17,000 रुपये भेटणार. जर तुमचं पीक हे जमीनदोस्त झालं असेल, एकही काडी तुम्हाला भेटली नसेल किंवा थोडंही सोयाबीन किंवा इतर कोणतं कापूस असो, तूर असो भेटलं नसेल, तर ते पीक तुम्हाला अजून पैसे वाढून देणार. आणि जर तुमचं पिकासकट रान बी खडून गेलं असेल, म्हणजे की पाण्याचा अचानक मोठा लोंढा आला किंवा पूर आला आणि रानसुद्धा खडून गेलं, अशा शेतकऱ्यांना सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जास्त पैसे मिळणार. अशा प्रकारे सरकारने ट्रिगर लॉन्च केले होते. आता शेतकरी मित्रांनो, जे काही ट्रिगर असतात, कापणी प्रयोग असो, कापणीनंतर असो किंवा कापणी म्हणजे फुलं नेमकंच सोयाबीन आपलं पेरलं त्यानुसार असो, जेव्हा तुमचं नुकसान झालं त्यानुसार तुम्हाला हा ट्रिगर लागू होतो. तर तुमचं हे कोणत्या कोणत्या पद्धतीत नुकसान झाले हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे. आता ज्या जिल्ह्याची जी काय अनिवार्य आहे 50 पेक्षा जास्त आलेली ते शेतकरी पात्र आहेत. ज्या शेतकऱ्याची नाही आली ते ना अपात्र आहेत असे सांगण्यात आलेलं आहे. आता हा पीक विमा कधी मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यात लवकरात लवकरच हा पीक विमा मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. जानेवारी महिन्यात मिळणार, पण तारीख नाही सांगण्यात आली. तारीख नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू जेव्हा शासन आपल्याला सांगेन. पण त्याआधी हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करायचं आहे, मित्रांना शेअर करायचं आहे, पाहुण्यांना शेअर करायचं आहे. पण त्याआधी जर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक नसताना लिंक करायचे आहे, जेणेकरून जे काही सरकार डीबीटीद्वारे पैसे पाठवते ते तुमच्या खात्यावर येतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, पण त्याआधी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.